तुम्ही पेन किलर घेऊन घेऊन खाऊन खाऊन वैतागलाय का? आजार होऊन गोळ्या खाऊन त्रस्त झालायत का? ॲलोपॅथिक गोळ्यांचे साईड इफेक्ट होत आहे, खाल्ल्याशिवाय पर्याय नाही का? अनेक आजार, अनेक उपाय, तरीही आजार मुक्ती नाही. अनेक गोळ्या, अनेक साईड इफेक्ट. मग आता करायचं तरी काय? हाडं ठिसूळ होत चाललीये, गुडघे झिजताय, सांधे चालू देत नाहीये, दम लागतोय, झोप येत नाही, इम्युनिटी पॉवर कमी झाली, फॅमिली खुश नाही, नुसतं वैतागायचं काम झालंय. मग आता करायचं काय? जीवन संजीवनी, स्पिरुलिना आणि सिबक्तॉन, ज्याच्या माध्यमातून अनेक लोक आजारमुक्त होत आहे. हे केवळ फक्त सप्लिमेंट आहे, पण शरीराला आतून ताकद देतं, आतून मजबूत करतं, इम्युनिटी पॉवर वाढवतं, बॉडी डिटॉक्स करतं. म्हणूनच अनेक लोक स्पिरुलिना आणि सिबक्तॉन घेत आहे नंबर लावून. तुम्ही असा कुठला जर उपाय शोधत आहात, आजाराने त्रस्त असाल आणि आजारमुक्त व्हायचा विचार असेल, तर नक्कीच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेलवरती प्लेलिस्ट जीवन संजीवनी बघा, सविस्तर माहिती घ्या आणि आजारमुक्त होण्यासाठी मार्गस्थ व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कलर खूप उजळलाय, गोरी झाले एकदम मी. वा, गोरे झाले आमचे सप्लिमेंट. म्हणजे गोरा कलर पहिल्यापासूनच आहे, पण असं थोडासा काळवंटला होता ट्रेसनी त्याने. टेन्शनने खूप असा कलरच राहिला नव्हता पहिला जो ओरिजिनल आहे तो. आता एकदम ओरिजिनल सारखा गोरा आणि पुन्हा असं एकदम यंगनेस, पूर्ण चेहरा ते असं तेजदार एकदम दिसतो. मग तुम्ही ट्रॅकवर आहात. तुमचं आपलं सांगतात, आपली स्किन म्हणजे आपला आरसा असतो माहिती ना. सिबक्तॉन वगैरे सगळं तुम्ही जे सांगितलं ते सगळं मेडिसिन कंटिन्यू चालू आहे ना, मग त्याने असं हे होतंय आणि पोट साफ होतं एकदम. तुमचा स्टॅमिना वगैरे वाढलाय, बाकीचं हलकं वाटतंय, बाकीचे डायजेशन इश्यू कमी झालाय. फक्त वेट नाही ना कमी झालं, वेट पण 100% तुम्ही ट्रॅकवर आहात मॅडम. तुम्हाला माहिती का, आपली त्वचा असते ना, आपल्या सेन्सर म्हणजे ना आपल्या शरीरामध्ये इंटरनल काय प्रॉब्लेम तुम्ही माहिती का, पिंपल आले तर लोक काय बोलतात, डायजेशन इश्यू आहे, तट्टे नायटे, हे सगळ्या गोष्टी ना आपल्या आतून बिघाड झाल्यावर स्किनला दिसतात. तुमची स्किन निखळ झाली, शाईन झाली किंवा तुमच्या चेहऱ्याला काळवंडलेलापणा निघून गेला, याचा अर्थ तुमची बॉडी 100% डिटॉक्स झालीये. आता कसं आणि पोट साफ होतं, पोट अजिबात हे होत नाही, म्हणजे पूर्ण क्लीन होतं सकाळी उठल्याच्या नंतर. बेस आहे माहिती का तुम्हाला, आपल्याला 99% आजार आपलं पोटातून येतात. मग आपलं पोट क्लिअर झालं म्हणजे तुम्ही 70% रिकवर झाला. आता झालं तुम्ही ते याच्यावर ट्रॅकवर आलेले आहेत. एकदम हळूहळू 90 दिवसापर्यंत तुमचं वजन पण कमी व्हायला एकदा सुरुवात झाली ना, मग तुम्ही म्हणताल आता बास बाबा. त्या माणसानं डायरेक्ट म्हणतो 1.5 महिना झाला मॅडम माझं वजन एवढं कमी झालंय, मला पहिले कपडे लागले नाही, पॅन्ट ढिल्ली व्हायला लागली, मी तुमचं औषधच बंद केलं. म्हणजे नाही जेवढं गरज आहे एक्स्ट्रा फॅट आपलं ना सप्लिमेंट काय करतं, वेट लॉस नाही करत, फॅट लॉस करते. एक्स्ट्रा चरबी ना तेवढंच राहतं, बाकीचं तुमचं ओव्हर वेट कमी करत नाही. घाबरू नका म्हटलं. त्यानं आज घाबरून मला कॉल केला, तो म्हणला मॅडम एवढे दिवस झाले माझं एवढं वजन कमी झालं, सगळे म्हणायला आलेलं वजन कमी झालं, म्हणून मी ना बंद केलं. म्हणलं काही नाही, कंटिन्यू करा, जेवढं व्हायचंय ना तेवढंच फॅट काढणार तुमचं, एक्स्ट्रा फॅट काढणार नाही. तुमच्या शरीरात जेवढी एनर्जी पाहिजे, जेवढं ब्लड पाहिजे, जेवढी हे पाहिजे ना इम्युनिटी, तेवढं सगळं कन्व्हर्टेशन करून एक्स्ट्रा फॅट काढून टाकणार. इम्युनिटी वाढली. मला पहिला थकवा कंटिन्यू यायचा ना, मला थकवाच येत नाही. 15 दिवसामध्ये इतकं छान रिझल्ट आहे. अजून काय पाहिजे सांगा बरं. हो, आणि मी स्कूल टीचर असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे किती एक्झर्शन आणि किती असतं. आणि कसं असतं माहिती का, आजच्या जनरेशन मध्ये मॅडम माहिती का, की आपण आहे ना सगळ्यांची केअर करतो, सगळ्यांचा मेंटेनन्स ठेवतो, इव्हन मोबाईलचा ठेवतो, घराचा ठेवतो, गाडीचा ठेवतो, मुलांचा ठेवतो, नवऱ्याचा ठेवतो, पण स्वतःचा मेंटेनन्स आपण ठेवतच नाही. कारण की आपल्याला तेवढा वेळ पण मिळतो, तेवढं म्हणजे शरीरात एवढी हेच नाही राहत, ताकदच राहत नाही एवढ्या सगळ्यांचं करता करता. म्हणून सिबक्तॉन आपल्या वुमेन लोकांसाठी आहे ना खरं तर जादूची काठी आहे. म्हणजे जो पण एखादी वुमेन घेत असेल ना, तिला प्रत्येक वुमेनला गरज आहे. जसं पहिलं आपण वुमेन हॉर्लिक्स प्यायचो, म्हणजे नाही का पहिले लोक काहीतरी ते रिवायटेल वगैरे गोळ्या खायचे, तर ते शेवटी केमिकलच झालं ना. आणि हे न्यूट्रिशन आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड नाही, पेन किलर नाही, तो कोणतंच असं वेट लॉस होण्यासाठी आपलं निसर्गानं जसं बनवलंय तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि मॅडम तुमचं वेट पण कमी करून देऊ आणि तुमचा जो आहे पर्सनल प्रॉब्लेम तो पण आपण क्लिअर करून देऊ. ठीक आहे ना. हो, कंपल्सरी चालणं कंपल्सरीच ना, चालणंच होत नाही कारण की जरा धावपळच होते ना, वेळच भेटत नाही वॉकिंगसाठी, धावपळ, उठायचं पळायचं. नाही मॅडम, तुम्हाला आहे ना मी बिग ब्रिदिंग आणि भस्त्रिका देते, त्याला फक्त मोजून 7 मिनिट लागतात. 7 मिनिटात एवढं करायचं आहे. एवढं 1 तासात का? 60 मिनिटं का?
सात फक्त ओके 7. ओके हां हां चालतं सप्लिमेंट घेतलं ना मग आपलं याच्यात वज्रासन मध्ये बसायचं आहे आणि भेंडीच्या देठात मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते ते बघून हे प्रॅक्टिस करायची आहे. आणि ओके ते चालेल. केलं ना त्याच्यानंतर भस्त्रिका करायचे सुरुवात 10चे 3 सेट मारायचे 30 पर्यंत आणि नंतर तुमचा स्टॅमिना इतका वाढेल आणि तुमचं आहे ना चेहरा पण ग्लोईंग होईल आणि बाकीच्या गोष्टी तुमचे केस वगैरे गळत असतील ते सुद्धा बंद होतील बघा तुम्ही ध्यान नाही ठेवा केस नाही तसंच. केसही वाढलेत, केसही फार वाढलेत मॅम, नखही कंटिन्यू वाढतच राहत आहेत. म्हणजे चांगलं आहे ना तुम्हाला हवं ते न्यूट्रिशन केस- भेटतंय. हा प्रत्येक 8-10 दिवसाला नख काढते. पहिलं तर 1-1.5 महिना काढत नव्हते, आता नखही काढते आणि केसांनी एवढी म्हणजे अशी स्ट्रेंथ धरली की लांबतच चाललेत माझे केस. अच्छा ठीक आहे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही थोडंसं तुमचं काय प्रक्रिया आहे तेवढं काट करून थोडा पाठवला तर चांगली गोष्ट होईल है ना. बर हो हो नक्कीच पाठवेन. मला माझा हा पर्सनल नंबर आहे, याच्यावरती मला तुम्ही मग व्हॉट्सअपला टाका सगळं काय काय आणि काय काय काढा वगैरे म्हणतात ते पण टाका. हो हो चालेल चालेल मागून 100% घेईन. टाकेल मॅडम. हो हो चालेल. थँक्यू. तुम्ही ग्रुपला ओके. करू का? नाही ग्रुपचं काही नाही आवश्यकता, पर्सनल आहेत ना तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहेत ते. चालेल मग काही हो नाही हो चालेल. मी पाठवते. ओके हो हो चालेल. हो हो चालेल. ठीक आहे. थँक्यू. आजी तर पंकज ठाकूरची आई ती दादी ही पंकज ठाकूरची आई पट्टा लावायची कमरेला. ओके हा. सुटला तो पट्टा निघाला तुमच्या औषधमध्ये. ओ खूप छान झालं. किती दिवस झाले हो? त्याला होत आहे बहुतेक झाले 8-15 दिवस अड्ड्याचं काहीतरी. अच्छा बाकीचं सगळं बेटर आहे. मला त्या दिवशी काय तर व्हॉइस SMS पण सोडलाय पंकज सरांनी की मेरे को आणि एक गोष्ट आणखी आहे, मी आता 4-5 दिवस बघत आहो, आता तो पंकज ठाकूर स्वतः चालत आहे वाकत नाही, पण चालायचं नाही आता चालते. म्हणजे ते त्यांना पॅरलाइज झालेलं ना ते. पहिले कमर दुसरं आता कमर उचलते, उचलून बसते आणि स्वतः एसी बंद करते, स्वतः चालते. अच्छा पहिले वॉकरने चालवायचे आता बिना वॉकरचे चालू राहिले का? नाही पण त्यांना मागे बॉडीगार्ड लागे ना पंकज ठाकूरला. आता गरज नाही, आता स्वतः चालते, एसी बंद करते, उचलून बसते, कमर म्हणजे उचलते. पहिले बॉडीगार्ड होते त्यांना इकडे तिकडे नेला आता स्वतः चालू शकतात. पहिले इकडे इम्बॅलन्स व्हायचं. अच्छा आता अच्छा. स्वतः सांभाळते, पाय हलवते, स्वतः जागा बदलते, एसी बंद करते उचलून स्वतःची. वा 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 चांगली इम्प्रुव्हमेंट चांगली. अजून 1 महिना पण कमर नाही झाला त्यांना ना. कमर उचलते, स्वतः मागोल टेकून बसते. पहिले तर आलाच नाही अजिबात जागेवरून. अरे वा पहिले असं नाही का त्यांना प्रत्येक गोष्टीला आपला एक काय लागतं सपोर्ट लागायचा कोणाचा तरी. आता ते स्वतःच मेंटेन आणि जे तुम्ही आय ड्रॉप पाडतो ना डोळ्याचं. ओके हा. पहिले चष्मा लावून पेपर वाचायचे, आता चष्माही नाही लावते, तसेच पेपर वाचतात. बापरे म्हणजे बिना चष्म्याचं पेपर वाचतात ते आता. पण चष्मा लावायचे, आता लावला डायरेक्ट ते मोबाईल पाहते, पेपरही वाचते. नहीं ते मला बोलले ड्रॉपचं तर बोलले मैम आपका वो आईज वाला ड्रॉप है ना बहुत बढ़िया है और मैं एक एड्रेस भेजता हूँ आपको और मुझे भेज दो. मग मी त्यांना म्हटलं होतं फक्त आय ड्रॉप नाही देत आम्ही, आय ड्रॉप संग न्यूट्रिशन पण घेतलं ना दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन घेतलं की मग 100% रिझल्ट भेटतो डोळ्यांना पण आणि बाकीचे न्यूट्रिशन शरीराला भेटल्याच्या नंतर शरीराला पण हे होतं. तर ते बोलले अच्छा है मैं आपको पता यानी की ऍड्रेस भेजतो असं बोलले होते. मग नंतर मी पण 2 दिवस जरा गडबडीत होते. मग मी त्यांच्याशी समोरून बोलून विचारते कोणाला घ्यायचंय काय है ना. आणि ती आजी आहे ना ज्याला डोक्यात वात यायची म्हणजे हीट उष्णता निघायची पायात वाट होती आजी ती आजी आहे ना हा ती म्हणते मला थोडं बरं आहे, थोडं फरक पडला म्हणते, आता झोपेचं म्हणते. ते तर मागच्या वेळेस सांगितलं होतं ना लई दिवसांनी. सर 5 दिवस. अरे वा उन्हाळी थांबली का त्यांची? हा ओके आता काम धंद्याला म्हणजे काम करीन असं झालं. अरे वा वा चांगलंय 5 दिवस झालं होतं. काय झालं होतं त्यांना सर? आता तिकडे दाखवलं होतं कॅन्सरचं. अच्छा केमो घ्यायला लावलं होतं ना मंगळवारी. हा पण मी नाही घेतला ना, तुम्ही म्हणलं घेऊ नका तर नाही घेतला ते. मंगळवार पर्यंत आपण तुम्हाला सप्लिमेंट चालू करून देऊ आणि लागायचंच नाही केमो घ्यायला. मग तसंच झालं ना. हा ते दुसरा एक सकाळी फोन केला होता, दुसरी आलती माझ्याकडे 2 जण. बर तर ते त्यांच्याकडे ना साखर बरं का बीपी किंवा साखर नसते की डायबिटीज आमकं तमकं. हा कळालं शुगर बीपी. हा ते वाईट बघून गेलेले तर चौघ डॉक्टरचे खाल्लेत. ते सगळे औषधं खात आलेत पण त्यांना काय फरक नाही. तेव्हा ते सकाळी आलते. बर त्यांना म्हणा पाहिजे असेल तर त्यांचे पत्ते घ्या, आम्हाला पत्ता द्या तुम्ही, त्यांच्या पत्त्यावर पाठवून देऊ आपण. तुमच्या पोराचं कसं पाठवलं मूळ व्याधाचं.
हा मग तेच मुलाला पाठवलं का? हो 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 चालेल चालेल ठीक आहे. तुमच्या पोराचं पाठवलंय. मग अजून कुणाचं पाठवायचं असेल तर मला पत्ता द्या किंवा तुमच्या पत्त्यावर आले की त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि देऊन टाकायचं. चालेल चालेल काय नाही आमच्या पत्त्यावर आले तर चालेल. ते तरी हिंडायला नाही जायचे. 2 जण येतं 2 लेडीज. तेव्हा त्या उद्या सकाळी आल्या का तुम्हाला मी पत्ता देतो त्यांचा आणि म्हणजे त्यांचं पैशाचं बोलणं करून घ्या आणि मला लगेच पाठवून द्या. चालतंय उद्या मला फोन करा नक्की ध्यानाने. हा हा सकाळी फोन करीन. हा हो चालतंय. धन्यवाद सर.